तुम्ही पळयता गोवा रिपब्लीक 24 तास. सध्या हांव कलांगूट पुलीस स्टेशनाचेर आसा आनी कलांगूटान एक असलें प्रकरण जालां जे टाटू मेकर्स जे आसता आनी ट्युरिस्टांच्या मदीं एक प्रकरण जालेलें आसा आनी तें प्रकरण कलांगूट पुलीस स्टेशना पर्यंत पावलें. अशें म्हणटा की चड पयशे चार्ज केले, ट्युरिस्टांक लुट्टा अशें कितें प्रकरण आसा. पळोवया प्रकरण कितें आहा तें. साहेब तुमचं नाव काय? मी उमेश गोविंद आवडन, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आज कलांगूटमध्ये काय घडलं टाटू शॉपमध्ये? आज कलंगूटमध्ये असं घडलं की 100 रुपयाला टॅटू काढणार असं आम्हाला सांगितले. आतमध्ये घेतले. टॅटू काढल्यानंतर त्यांच्या ग्रुपला 4 ते 5 व्यक्ती तिथं आल्यानंतर ते व्यक्ती आम्हाला एवढा रेट आहे तेवढा रेट आहे, त्या टॅटूचे 2 टॅटूचे 12,500 रुपये द्यायचे, अशी आमच्याकडे त्यांनी मागणी केली. त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलो की पहिला तुम्ही 100 रुपये सांगितलेले असते वेळी आम्ही 12,500 रुपये तुम्हाला देऊ शकत नाही. अशा गोष्टीवर त्यांनी आमच्यावर दादागिरीची भाषा, धमकावण्याची भाषा, मग तुम्हाला मारणार, तुम्हाला इथंच ठेवणार, तुमचं काय असेल अकाउंट जप्त करणार, अशी भाषा बोलू लागतो. पोलिसांना बोलवून घेता तर पोलिसांना बोलवून घ्या, अशी भाषा बोलल्यानंतर आम्ही तिथं आमच्याकडे पैसेच नाही आहे, तुम्ही किती वेळ आम्हाला इथं थांबून घेणार तेवढा वेळ तुम्ही थांबून घेऊ शकताय, आम्ही तुम्हाला पैसे देत नाही, 200 रुपयाच्या वर आम्ही तुम्हाला पैसे 1 रुपये देणार नाही, आम्ही त्यांना अशी सूचना दिली. सूचना दिल्यानंतर मग नंतर असते त्यांनी विचार काय बदलला काय माहीत, आमच्यातल्या 2 माणसांना लघवीसाठी म्हणून बाहेर सोडले. लघवीसाठी म्हणून बाहेर सोडल्यानंतर आमच्या बाहेरच्या 2 माणसांनी बाहेर कॉन्टॅक्ट करून आमच्या ओळखीच्या आणि संपर्कातल्या माणसांना बोलवून आमची सुटका केली. आणि तुम्हाला काहीतरी आत बंद करून ठेवलं आहे असं ऐकलं होतं. आत बंद करून ठेवले, आमचे पैसे द्यायचे, पैसे दिला तर तुम्हाला आम्ही बाहेर सोडणार. आम्ही त्यांच्याकडे अशी पण मागणी केली की आम्ही तुम्हाला पैसे देतो पण आम्हाला बाथरूमला जायचं आहे, बाथरूमला सोडा, नंतर आम्ही तुमचे काय असेल पैसे देऊ, असे बोलल्यानंतर पण त्यांनी आम्हाला सोडले नाही. कलांगूटमध्ये एक्झॅक्ट कुठे होता तो लोकेशन? कलंगूट बीचच्या पायऱ्या संपल्यानंतर पायऱ्यांच्या वरतीच हा लोकेशन होता. ओके. तुम्ही ड्रिंक केलेलं होतं, ही काय खरी गजाल आहे? नाही आम्ही ड्रिंक केलेलं नव्हतो काय, पण आम्ही तिथं टॅटूच्या नावाखाली तिथं आम्ही अडचणीमध्ये होतो. आमच्या काही मित्रांनी बाहेर जाऊन मित्रांना आमच्या तिथल्या संपर्कातल्या कॉन्टॅक्ट करून पोलिसांना बोलवून घेतलं तिथं काय, आणि पोलिसांनी तिथं येऊन आम्हाला तिथून 10 मिनटामध्ये आमची सुटका करून पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला समज दिली, चांगली माहिती दिली आणि आमची तिथून सुटका करून आम्हाला घरी जाण्यास सांगितलं. आणि दुसरं म्हणजे आत्ता आम्ही आत गेलो होतो ना तेव्हा साहेबांनी म्हटलं की तुम्हाला कोणता तरी एजंट आला होता तुम्हाला तिकडे न्यायला, असं कमिशन बेस एजंट असं काय आहे काय तिकडे? हां, एजंट आलेले, कमिशन बेसिस एजंट आलेला आहे आम्हाला बोलवायला, पण ते आम्हाला एजंट असं म्हणून माहिती नव्हतं. नंतर साहेबांनी आम्हाला माहिती करून दिली की ते एजंट असतात, तुम्हाला ट्रॅव्हल्सवाल्यांना फसवतात, तुम्ही पण थोडं सतर्क राहावा, असं साहेबांनी आम्हाला माहिती दिली. आणि ते एजंटने तुम्हाला काय सांगितलं होतं, किती चार्ज आहे असं बिन? एजंटने आम्हाला 200 रुपये 100 रुपये चार्ज आहे म्हणून सांगितलेले. इंच? इंच म्हणून असं इंच सांगितलेले नव्हते, 100 रुपये चार्ज म्हणून सांगितले. नंतर आत गेल्यानंतर आमचं टॅटू काढल्यानंतर त्यांनी जास्त पैशाची मागणी केली, आमच्याकडं जास्त पैशांची मागणी केली. सर आपका टोटल बिल कितना हुआ था? बिल आमचं 12,500 रुपये सांगितलेले. आम्ही नंतर पोलिसांच्या मदतीनं आमच्याकडनं जे त्यांनी 3,000 रुपये घेतलेले ते आम्ही त्यांच्याकडनं परत पोलिसांनी आम्हाला मिळवून दिले. पोलिसांनी मिळून दिले आणि पहिली त्यांच्यानी नाही म्हटलं होतं तुम्हाला रिटर्न देत नाही असं काय म्हटलं होतं? तसं काय आमच्याकडे ते बोलले नव्हते. पोलिसांच्या मदतीनंतर आम्हाला त्या पैशांचा विषय झाला आणि नंतर ते पैसे आम्हाला भेटले. ओके. सर तुमचे नाव कितें? सर माझं नाव पिरेश चव्हाण. आयज कलांगूटान कितें जालें, तुमचें टाटू शॉप आहा म्हणून अशें आमकां कळ्ळां हांगा, आनी ट्युरिस्ट आयलेले खंय तुमच्या शॉपार आनी कितें तरी प्रकरण कलांगूटान पुलीस स्टेशनार पावलें, तर हेज्या बद्दल थोडी म्हायती दिवची. हां सर, ते येयलेले सर भितर, ते एजंट कोणी ते क्राउड घेवन येयलेले बिचारसून घेवन आमकां तशें आहा म्हणून आमकां इंचा ताका सांगला म्हणून ते घेवन येयले सर. आमी बरे करून काडलेले सर, ते इंचा व्हरून टॅटू काडलेले. ते कस्टमर फूल ड्रिंक आनी पिवन टॅटू काडटाले ते बरे आमकां काडलेले सर. काडून मागीर ते काडले उपरांत मागीर ते कलर बी जाय म्हणले, आमी म्हणले ते 200 रुपया इंच म्हणून बरें काडा तुमी म्हणले. आनी मागीर तेंचे आमचे बोर्ड बी घालेले भितर, आमी बोर्ड बी ताका दाखयले अशें आहा म्हणून, ते बरें तुमी काडा म्हणून.
काळे उपरांत आमी कितले मागीर ते काळे उपरांत मागीर ते ताका टाटू रॅप करून बघून मागीर ते तेणी फुडें घेवन हात दिले म्हाका अरे कितना इंच है तू मापो म्हणून म्हणजे मापून इतले इतले हो आसात म्हणून सर कितना हो कलरफुल टैटू बनाया आपने सर आपका हो गया आपका 4,000 रुपया हो गया बड़ा टैटू है सर आप को बोले नहीं ऐसा कैसा होता है सर ऐसे ऐसे वो हमको क्यों थे हमको धमकी ला लेते हम सर देखो 100 रुपये में टैटू को हमें कौन बनाता है आपको मैं डिटेल में बोल के बनाया पहले से बोल के बनाया आप बनाते बनाने पीछे पे आप ऐसा ऐसा कर रहे हैं ऐसे क्यों कर रहे हैं सर बोला नहीं सर ऐसा नहीं आप लोग ज़्यादा ले रहे हैं ले रहे हैं मैं बोला सर आपका जो है मन में वो तो बोलो बोला हमने वो दो टैटू बनाए 3D टैटू बनाया हाथ पे और हाथ पे एक टैटू बनाया तो वो लोग कितना देगा बोला तो मैं 2,000 रुपये देगा बोला 2,000 में आप भी समझो सर कितना 2,000 में टैटू आता है क्या आप भी दो हम ही मेहनत किया है 2 घंटे से हम लोग आपको टैटू बना रहा है इतना अच्छा बात कर रहा है अभी ऐसा क्यों करके 3,000 में लास्ट में वही खुशी से देखे गया इतना ही बाद में उसको बोला अब और एक बार आएगा तो इधर आएगा सर ये बोल के गया सर टैटू सुनने के लिए आया कि आपने उसको दरवाज़ा बंद करके अंदर डाला। सर उसमें 2 टैटू के शॉप है ना सर ये पार्टीशन तो काजू का शॉप पूरा लेडीज़ वगैरह बाहर रुका था सर पूरा तो ये लोग क्या सर फुल ड्रिंक किया था ना सर तो वह अंदर बाहर कर रहे थे तो हम लोग बोला भाई जो लेडीज़ भी बाहर रुका है तो हम अंदर बाहर क्यों कर रहे हैं बोला अभी देख उन लोगों को डिस्टर्ब होगा तो हमको कोई प्रॉब्लम है ना सर अब लड़की लोग काजू वगैरह ले रहा है ये लोग देख के उसको आगे बाहर जा रहा है तो लेडीज़ लोग को भी टैटू पूछा तो वो लोग भी आके दुकान आके देख रहा था अब ये लोग ऐसा बैठा था ना तो मेरा सर साइड में थोड़ा बैठो करके इसे में ये लोग 5 लोग था ऐसे ही 2 लोग ना पहले ही अभी आता है पैसा लेके कि 2 लोग चला गया तो सर ये 3 लोग रह गया अभी 3 लोग रह गया तो उसमें पहले सर अभी क्या कैसा विश्वास कर सकते हैं अभी 2 लोग तो चला गया अभी 3 लोग था अभी 3 लोग में अब तुम लोग एक चला गया तो हम लोग पैसा किधर से लेंगे करके बोला मैं इतना सर और आपने कितने लोगों को टाटू निकाला था? 2 लोग का टैटू और उनका बिल कितना हुआ था? टोटल से 7,000 हुआ था 7,000। हाँ। तो अभी आप पुलिस स्टेशन में पहुंचने के बाद हमने सुना कि आपने उसको पैसा रिटर्न दिया करके। हाँ सर मैं बोला सर मेहनत का पैसा मैंने आपको 3,000 डाला है देखो सर मैं मेहनत से बना के आपको क्या वो कस्टमर ने बोला 12,000 आपने रिकवर करने के लिए। 12,000 भी वो बोला भी नहीं सर 7,000 रुपये बोला है तो वो बाहर जाके दूसरा के पूछ के आया 3 चीज़ जैसा होता है करके तो मैंने बोला सर देख मेहनत का मैंने निकाला है आपको चाहे तो मैं रिटर्न डाल देगा मेहनत का भी मैं मेहनत करके आपको टैटू बनाया क्या मैं ये आपको धमके मार के कुछ किया कुछ बोला तो गाली दिया कुछ मारा है तो बोलो कुछ नहीं किया सिर्फ आपको मैंने सिर्फ ना जो मेहनत का मैंने चाहा अभी वही ले लो बस करके मैं रिटर्न आके जो खुशी से दे दिया। अभी लास्ट क्वेश्चन है आपके पास वो मेडिकल का सर्टिफिकेट भी है जो टाटू निकालते हैं वो? हाँ सर ये बनाया रिन्यूअल के साल है पूरा रिन्यूअल के लिए सर बारिश के टाइम में वो थोड़ा पेंडिंग पे अच्छा ठीक है थैंक यू।